बघायचा आहे नजारा अप्रतिम. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. द मॉन्सून एक्सप्लोरेशन सिरीजच्या एपिसोड नंबर 2मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जातो आहे अंदरबन जंगल ट्रेकला. अंदरबन जंगल ट्रेकला जाण्यासाठी कुठला पण पब्लिक ट्रान्सपोर्टचा ऑप्शन नाही, म्हणून हा ट्रेकला आपण एका ट्रेकिंग इव्हेंटसोबत जातो आहे. तर हा जो ट्रेक आहे हा पुणेपासून 65 किलोमीटर्स आहे. तर आपण आता आपल्या एक पिक पॉईंटवर आहे आणि आज आपण स्वतःचे सर्व रेकॉर्ड तोडून आपण आज वेळेवर आलो आहे. म्हणजे त्यांचा 5:30चा पिकअप टायमिंग त्यांनी मला सांगितलं होता आणि मी 5:30पासून वेट करतो आहे. आता 6 वाजले तरी ते आलेच नाही आहे. तर ते येतील आणि मस्त हा आपण अंदरबन जंगल ट्रेकमध्ये करू धमाल. होय होय, क्या नज़ारे है, बाप रे बाप. आता ट्रेकला जाता जाता आमची बस एका ठिकाणी थांबली आहे ब्रेकफास्टसाठी. आणि ब्रेकफास्टसाठी थांबल्यानंतर एक खूप छान समोर एक व्ह्यू आहे, तुम्हाला पण नक्की बघायला खूप आवडेल. दॅट्स द फर्स्ट व्ह्यू. अशी छान गोष्ट हे आहे की काल रात्रीपासून पुण्यामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण पुण्यामध्ये एकदम आभाळ आहे. आणि आम्ही जिकडे आता जातो आहे, ज्या रूटवर बस आहे तिकडे पण एकदम मस्त आभाळ, एकदम खतरनाक वातावरण आहे, पाऊस पडतो आहे. स्टार्टिंगमध्ये जेव्हा निघालो तेव्हा थोडीशी ऊन होती, बट आता त्याच्यानंतर खूप बढिया एकदम खतरनाक वेदर आहे. मस्त हवा आहे, पाऊस आहे आणि जिथे आम्ही जाणार तिथून पुढे कसा काय व्ह्यू आहे ते त्यासाठी ट्यून राहा. सो दॅट्स ब्रेकफास्ट फॉर द डे फॉर द ट्रेक. आणि आपल्याला ब्रेकफास्ट करता करता आज सोलो ट्रिपमध्ये पण भेटले आहेत 2 नागपूरची लोकं, अतुल अँड जान्हवी. त्यांच्याशी गप्पा मारता मारता आपण आपला ब्रेकफास्ट करत आहे. हेलो एवरीवन, माय नेम है सुजीत वानी. इसके पहले 3-4 ट्रैक्स कर चुका हूँ. आई एम अ सॉफ्टवेयर डेवलपर और पार्ट टाइम यूट्यूब भी करता हूँ. तो आज सब लोग यूट्यूब पे आने वाले हैं. आपण स्कूलमध्ये पण बॅक बेंचर होतो, या ट्रिपमध्ये सुद्धा आपण सीट बॅकमध्येच घेतली आहे. आणि आता ब्रेकफास्टच्या तिथे सर्वांसोबत एकदम खतरनाक ओळख झाली आहे. सर्व आपले दोस्त भाई लोक झाले आहे आणि आता एकदम खतरनाक वातावरण आहे. सर्व लोक आता दमशरात खेळत आहे, एकदम बकार बकार चालू झाली आहे. सो हू इज गोइंग टू परफॉर्म नाव? नाव सांगायचं याला. चकना पोहा गुट्टा वडा वडा. तर आपण अंदरबन ट्रेकचा जो बेस्ट विलेज आहे पिंपरी इथे पोहोचलो आहे आणि इथे पोहोचून आपण हा ट्रेक चालू केला आहे. इथे पोहोचल्यानंतर इथलं वातावरण इतकं जास्त थंड आहे आणि पूर्ण असे डोंगर डोंगर दिसत आहे. प्रत्येक डोंगरावरनं पाणी पडत आहे. आपल्या आजच्या या ट्रेकसाठी भरपूर सारी मंडळी आपल्यासोबत आहे आणि यांच्यासोबत आजचा हा ट्रेक खूप जास्त विस्मरणीय असणार आहे. ॲक्च्युली या अंदरबन ट्रेकला यायचं वेळ तामिनी घाटावरून यावं लागतं आणि तामिनी घाटचा जो एक्सपिरियन्स होता, जे वातावरण होतं, जे तुम्ही बघितलं असेल, दॅट वॉज सो इपिक. सोलो पण आपण हा ट्रेक करू शकतो, बट आता आपण या ग्रुपसोबत आला आहे तर खूप सारी मंडळी आहे, गप्पा गोष्टी करायला, नवीन मित्र बनवायला, त्याच्यामुळे अजून खूप जास्त आनंद येतो या ट्रेकमध्ये. जस्ट वी आर गोईंग थ्रू द बेस्ट विलेज आणि बेस्ट विलेजमध्येच आहे आणि इथून
मदर नेचरनी आहे ते आपला पावसाने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. आपल्यासोबत आपले ट्रेक लीडर आहे आणि आपले ट्रेक लीडरनी जे पावसामध्ये त्यांचा रेनकोट चढवलेला आहे. बट तुमच्या भावानी नाही. सोचो हु इज प्रो इन ट्रॅकिंग, कमेंट करो. मी और ट्रेक लीडर. दीवाना ये दिल दीवानों ने साथ क्या निभाओगे. चल दो ये 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 ये. वी आर इन टू द ट्रेल ऑफ अंदरबन. आणि हा जो पहाड आहे किंवा हा जो पॅच आहे याच्यामध्ये खूप सारे मधामधात असे रस्ते आहेत जेणेकरून डिफिकल्ट असते. तर मी तर असंच ॲडवाईज करणार की तुम्ही येत आहे तर कुठला तसा लोकल गाईड किंवा कुठल्या तरी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत या की जेणेकरून तुमचा हा ट्रेक सिम्पल होईल. बट इथलं जे वातावरण आहे ते खूप जास्त सुंदर, एकदम थंड, जिथे माझ्या चारी पण बाजूली पूर्ण आणि पूर्ण धुका आहे. खरंच एक सह्याद्री एक महाराष्ट्रासाठी निसर्गाचा एक आशीर्वादच आहे की यू जस्ट फीलिंग कम्प्लीटली लॉस्ट. एक भारी एक्सपिरियन्स आहे. तर पिंपरी या विलेजपासून समोर पुढे आल्यानंतर एक एंट्री पॉईंट आहे अंदरबन ट्रेक सुरू करण्यासाठी. तसं तर या अंदरबन ट्रेकसाठी 3 पॉईंट आहे, पण आम्ही पिंपरी या बेस्ट विलेज चूज करून या ट्रेक पॉईंटवरून जातो आहे. तर या ट्रेक पॉईंटसाठी इथून आतमध्ये जायसाठी 170 रुपीज तिकीट आहे. चला तर आता होते आपला ट्रेक असली स्टार्ट. जसा जसा पाऊस वाढतो या ट्रेकची डिफिकल्टी लेवल वाढते आहे. कारण की आता तुम्ही हा धबधबा बघत असेल, या पाण्याचा जो दिसायला छोटा आहे पण याचा फ्लो खूप जास्त आहे. आणि तिकडे तुम्ही बघत असेल जी ती रेल आहे, ती रेल आता लावली. याच्या अगोदर ही रेल नव्हती, त्याच्यामुळे खूप सारे लोक, 1-2 लोक तर खाईमध्ये पडले याची सुद्धा भीती आहे. म्हणून इट्स अ व्हेरी, तुम्हाला सांगतो आहे की जर यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही कुठल्या ना कुठल्या ग्रुपसोबत आहे. अदरवाईज इट्स रिस्की. आता इकडे महाराष्ट्र टुरिझमनी खूप साऱ्या सुविधा केल्या आहे की म्हणजे जिकडून या ट्रेकचे हार्ड पॅचेस आहे तिकडून असा ब्रिज वगैरे केला आहे सो दॅट की लोकांना जायसाठी इझी होईल. तिकडे सुद्धा असं आहे, ॲज यू कॅन सी पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप जास्त आहे. सध्या आता तरी पाणी खूप कमी आहे, म्हणजे पाऊस तेवढा फारसा झाला नाही आहे म्हणून फाईन आहे. होय होय, ऊपर से सूर्य देवता अपना प्रकाश देते हुए या ट्रेक इव्हेंटकडून मस्त एक लंच बॉक्स मिळाला होता. लंच बॉक्स पण नाही, स्नॅक बॉक्स. लंच तर पुढे आहे, त्याच्यामध्ये ना मस्त खायचं होतं बढिया. आणि मला लागली बाई भूक, सो आय एम हॅव्हिंग लंच, सॉरी सँडविच. बाकी लोकांना भूक नाही लागली,
मीच जास्त भुकेच वाटते, असं कधी कधी असं वाटते मला. आमच्यासोबत टीम लीडर असून आम्ही रस्ता भटकलो आहे. इकडून आलो आहे, इकडे पुरे जायचं आहे. आम्ही इकडे गेलो आणि आता इकडून सर्व लोक परत वापस येऊन इकडे जात आहे. तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही एकटे आले तर काय होणार तुमचं. होय होय, हा जंगल ट्रेलचा हा जो अनुभव आहे हा एकदम भारी, म्हणजे एकदम पूर्ण एकदम कोर जंगलमधून आपण चालतोय. समोर आय थिंक आवाज येत आहे, आय थिंक खूप मोठा वॉटरफॉल आहे असं वाटत आहे, कारण की पाण्यात पडण्याचा खूप जास्त आवाज येतोय. बोललो ना की वॉटरफॉल आहे, खूप जास्त आवाज येतोय. तो वॉटरफॉल हा आहे आणि आतापर्यंतचा जो सर्वात मोठा वॉटरफॉल होता, ती सर्वात मोठी वॉटर क्रॉसिंग ही आहे. इथे सध्या पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप जास्त आहे. आतापर्यंतचा सर्वात एक्स्ट्रीम जो वॉटर फ्लो आहे तो इथे आहे. इकडनं वरती असं जायसाठी स्टेअरिंग्स वगैरे आहेत. असं म्हणतात की हा फर्स्ट इयर आहे, पहिलं वर्ष आहे की हे सर्व महाराष्ट्र टुरिझमनी हे सर्व केलं आहे. याच्या अगोदर इतकी सारं सोय नव्हती, म्हणजे अजून खूप जास्त रिस्क होती. परत पाऊस चालू झाला आहे, म्हणजे आजचं वातावरण इतकं जास्त सुंदर आणि अप्रतिम आहे की प्रत्येक वेळेला पाऊस येतो आहे. ऑसम. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की 2 वेगवेगळे वॉटरफॉल आहे आणि ते 2 वॉटरफॉल एकत्र येऊन तिथे समोर पॉन्ड बनतो आणि पॉन्ड बनून समोर असं वाहत चाललं आहे पाणी. होय होय, मजे ही मजे. जसं जसं जास्त पडतं आहे ना तसं तसा पाण्याचा प्रवाह खूप जास्त वाढतं आहे आणि पाण्याचा प्रवाह जास्त वाढला तर या पॉन्डमध्ये सुद्धा जास्त पाणी होणार. तर या पॉन्डमध्ये उतरण्याचा मूर्खपणा नाही करायचा. बाकीचे लोक आहे जे करते आहे ते करते आहे, पण इट्स व्हेरी रिस्की अँड डेंजरस. प्लीज नका करू, कारण की कधी जास्त पाण्याचा प्रवाह वाढणार आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल होणार सांगता नाही. सो इट्स बेटर टू टेक प्रिकॉशन. नाव वी आर ॲट व्ह्यू पॉईंट. बघायचं आहे नजारा अप्रतिम. हवेमुळे इकडे तिकडे पसरतो आहे. याच फॉगच्या पुढेच हायवे आहे, तिकडून अशा गाड्या जात आहे आणि त्या फॉगमुळे एकदम चिक्कार पुढचं काहीच नाही दिसत आहे. सुकून. आता हे जे सर्व या ट्रेकमध्ये जे खटले लावले आहे ना त्याच्यामुळे त्याचा सर्वात जास्त जो लाभ मिळाला आहे तो आमच्या ट्रेक लिडरला मिळाला आहे. नाही तर असं ट्रेकमध्ये सर्वात जास्त ट्रेक लिडरचीच लागते, सर्वांना हेल्प करता बरोबर आहे ना. सर्वांना सुखरूप तिथून काढणे है ना, दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग. वाचला हां, 3-3.5 घंटे आम्हाला इथं. हां, दादा व्ह्यू पॉईंटवर आलो आहे. व्ह्यू पॉईंटवर सर्वांचा लंच जो आम्हाला स्नॅक मिळाला आहे तो खातो आहे. इथून परत 2.5 तासाचा आमचा हा ट्रेक बाकी आहे. सो एकदम खतरनाक. थोडं म्हणजे जेव्हा ट्रेक संपायला येतो तेव्हा खरंच खूप जास्त नर्वस फील होतं मला. बट यांनी म्हटलं की 2.5 तासाचा परत 2.5 तास मज्जा ही मज्जा. आपण समोर रस्ता आपण बहुत मिली जब नौकरी ही आवारगी हो. मैंने रुका थकाना मैं थम सका टिमटिमाते तारे मैं गिन चुका. ओरे खुदा मैंने जिंदगी सफर के नाम की. मेरे खुदा हर सांस उसी पे कुर्बान की. बहुत सही, बहुत सही. हो, आपण हा ट्रेक बेस विलेज पिंपरीपासून स्टार्ट केला होता 11 वाजता आणि आता जवळपास वाजले
3 वाजत आले आहे. आता काही वेळात पोचून आपण लंच करणार. मग तिथून अजून 2 तासाचा ट्रेक आहे जिथे आपण एंड पॉईंटवर पोचणार आणि तिथे आपली बस आहे वाट बघत. पण आज आहे मेन इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका T20 वर्ल्ड कपचा फायनल. आणि सकाळपासून तोंडामध्ये फक्त एकच एक गाणं आहे, जीतेगा जीतेगा इंडिया जीतेगा. दॅट्स द जंगल ट्रेल इज ओव्हर अँड नाव थोडा आता असं प्रकाशात उजेडात आलो आहे. भरपूर वेळ एकदम जंगलामध्ये चालून पूर्ण अंधारामध्ये चाललो आहे. बस आता लास्टली 1 घंट्याचा आमचा हा ट्रेक बाकी आहे. खूप मजा येत आहे. एकदम अनोळखी लोकांसोबत हा ट्रेक करतो आहे. तर सर्व लोक त्यांचा एक्सपिरियन्स सांगत आहेत. ते अगोदर कुठे कुठे फिरले आहेत त्यांचा तो एक्सपिरियन्स सांगत आहे. कुठल्या सँच्युरीमध्ये गेले आहे, कुठले वाईल्ड लाईफ्स बघितले आहे, कुठले बर्ड्स बघितले आहेत, ते सर्व स्टोरी सांगत आहे. सो येस, 1 नंबर झालं आहे. आता आपलं जेवण किती वाजता? 5:30 वाजता. 5:30 वाजता आता आपण इथून आपलं लंच करून निघालो आहे. कुठे जात आहे आपण आता? थुपका गुटखा सॉरी गुटखा या विलेजमध्ये जातो आहे. अजून इथून 2 तासाचा ट्रेक बाकी आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आज आम्ही सकाळी 11 वाजता ट्रेक चालू केला होता. आता लंच केलं 5:30 वाजता. काहीतरी एनर्जी आली आहे थोडी. बट द हार्ड पार्ट इज वॉट, लंच केल्यानंतर ट्रॅक करणं खूप हार्ड असतं. आणि हा जो ट्रेल आहे हा पण खूप थोडा डिफिकल्ट आहे, तुम्ही बघू शकता. बट मागची लोक मस्त जोराने गाणी लावून एकदम डान्स करत जाते. कारण की आता काहीतरी तर पाहिजे ना एनर्जी यायसाठी. आमचे जे ट्रेक लीडर आहे त्यांची पण फाटली आहे ते तर वेगळी गोष्ट. त्यांचा पॅन्टही फाटला आज ट्रेकमध्ये. सर्वात मोठी गोष्ट ते. इतने पैर को खून नहीं मिला इसलिए वो पैर वैसा हो गया है. टैनिंग निकालने का अच्छा उपाय है. जवळपास 7 वाजत आले आणि दिवस पण पूर्ण एकदम मावळत आलाय. सर्वांना अंधार होत आलाय. तरी पण आमचा हा ट्रेक संपला नाही आहे. जवळपास आम्ही जिथे लंच करायसाठी थांबलो होतो तिथेच ऑलमोस्ट 17 किलोमीटर झाले होते. आणि त्याच्यानंतर अजून ऑलमोस्ट भरपूर 3 तासापासून चालतो आहे. अजून किती पुढे आहे माहिती नाही. बट इतकं तर पक्का आहे की घरी पोचायला 10-11 वाजणार आहे. जाम वाट लागली आहे. ॲक्च्युली डिफिकल्टी लेवल इझी आहे, पण चालण्याचा जो हे आहे ना ट्रेकची लेंथ ती खूप मोठी आहे. सर्वांचे चेहरे दाखवतो आता सर्वांची कशी लागली आहे. टाणे बोलते वो प्रतीक जेव्हा म्हटलं की रॉन्ग डायरेक्शनला आलो आहे, सर्वांची फाटली. ये भाई का चेहरे देखने लायक था कि भाई अब चलना नहीं हो रहा. चलना हो रहा है पर यही घूमना है क्या? इधर से उधर से इधर वो तो पटो रहने की. 7:10 झाले आणि आता पण 1 तास लांब आहे. सर्वांची फाटली आणि संध्याकाळचा पाऊस सुरू झाला आहे. सर्व एकमेकाचे चेहरे बघत आहे की आता पुढे कसं जायचं, काय जायचं. तुम्हाला सिंपल एक गोष्ट सांगतो. या ट्रेकचा एक रूल नंबर 1 आहे. जर कोणी पण विचारलं किती रस्ता बाकी आहे तर सर्वजण म्हणतात 5 मिनिट 15 मिनिट. बट रिअलमध्ये रस्ता बाकी असतो किती? सरांना विचारा. रिअलमध्ये किती रस्ता बाकी असतो? खूप असतो. 1 तास. 5-5.5 ट्रेकची लेवल आता खतरो झाली आहे.
किती वाजले 7:45 झाले स्टील 9 वाजणार ना पोचायला. बसचा काय पत्ता नाही. लोक इकडे ट्रेकवाले पेन किलर खाऊन राहिले. मी काय म्हटलं भाई सलाईन वलाईन नाही तर देऊन दे, लावून टाक मला. ओय ब्राई प्रतीक, ओय सलाईन लावून दे ना. It's not a joke anymore, guys. Not for me. चला सगळे सोबत जाऊ. चलो. लेफ्ट कहाँ भाई? ये भाई अभी ट्रेकिंग करने क्या लेफ्ट? नहीं भाई नहीं. मैं यही लेफ्ट जाऊंगा. अरे वाह वाह वाह, बहुत टाइम बाद सब नए चेहरे दिख रहे हैं. भाई ड्राइवर की अच्छी तरह मारी जा रही है. मैंने उसको फ़ोन किया. उसकी अच्छी तरह मारी जाएगी. मैंने कंप्लेंट की उसकी. ओके ठीक है, चलो ठीक है. एक्चुअली उधर तक तो आना चाहिए था. वो था ना, उधर तक आना चाहिए था. तो आया. अब उसकी बजेगी. अरे बजेगी क्या होगा यार, बजने हम सबकी बच गई. मेरी बजी इथपर्यंत आला असं चाललं होतं ते. एवढं सहन केलं आम्ही. अरे बाप रे, क्या हुआ है बताइए. सच्ची बताइए. लोग अंदर बन आएंगे, कैसे आएंगे? अंदर बनाओ, अंदर का सही नॉलेज लेके आओ. ठीक है, गलत इंफॉर्मेशन लेके मत आओ. और सही से बैकअप वगैरह सब लेके आओ. ठीक है, 6 बजे तक बाहर निकल जाओ. 8:16 झाले आणि तरी पण खूप वाईट अवस्था आहे सर्वांची. आमच्यासोबत लेडीज वगैरे आहे, त्यांना व्यवस्थित चालता वगैरे नाही येत आहे. खूप सारे लोक अटकले आहे मागं. कसं तरी आता जायचं आहे. ऑलमोस्ट लास्ट 2 घंट्याचा स्ट्रेच आहे, तो काढायचा आहे. इनकी मुलाकात लेते हैं, बताओ ना कैसे लग रहा है. अरे भाई दिख नहीं रहा है. फायनली 8:47 आणि 8:47ला रात्री हा ट्रेक संपत आहे. लोकांचे चेहरे दाखवतो. हा तर भाऊ फ्रॅक्चर झालाय. कैसा लगा? फोड आलेत पाहायला. कसं वाटलं? एकच नंबर. बढ़िया. अब यहाँ से इतना बड़ा महाराष्ट्र महामंडल का बस आया हो, और हमारा गाड़ी उधर तक आया है. मालिक बताओ क्या करें. चला चल. अभी पूछो मत, जिसको बैठना पहले बैठने तो अभी उठे. ये गाइस भी शांत हो गए. आओ भाई लोग दम शराब खेलते हैं. बहुत मजा आएगा. आता आपण पोहोचत आहे. खतरनाक डिफिकल्ट ट्रेक होता. 7 ते 8 तास लागले. पूर्ण ट्रेक हा 30 किलोमीटर्सचा होता. बोलायची सुद्धा कंडिशन नाही आहे. सो आय होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप जास्त आवडेल. असंच नेहमी प्रेम देत राहा. नानू नेहमी प्रेमस्तील नानू. लव यू ऑल. हमारी कॉल पे 2 3 गो.